Hello everyone, this is our first lecture in case of second year BSc course and we are starting with chemistry paper 2. आपण आज पहिल्यांदाच सेकंड इयर BSc साठी आपला लेक्चर स्टार्ट करतोय आणि आपला पेपर आहे केमिस्ट्री पेपर नंबर 2 ज्याचा कोर्स कोड USCH 302 सेमिस्टर 3 साठी USCH 302 and we are starting with unit number 1. You already know in second year BSc there are 3 chemistry papers and in each paper there are 3 units. जसं आपलं केमिस्ट्री पेपर 2 आहे, केमिस्ट्री पेपर 2 मध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येकी 3 युनिट्स प्रत्येक सेमिस्टरला असणार आहेत. त्यापैकी आपण आज युनिट नंबर 1 फिजिकल केमिस्ट्री याने सुरुवात करतोय. सो कीप इन माइंड केमिस्ट्री पेपर 2 and we are starting with unit number 1 which is physical chemistry. Now in physical chemistry unit number 1 there are 2 topics. Topic number 1 is chemical kinetics part 2 and topic number 2 is solutions. So आजचा आपला टॉपिक काय आहे? केमिकल कायनेटिक्स पार्ट 2. You have already studied chemical kinetics part 1 in first year BSc. That's why in second year BSc topic is chemical kinetics part 2 and this is the content of that topic for semester 3. हा पूर्ण जो आहे तो त्या केमिकल कायनेटिक्स पार्ट 2 चा या सेमिस्टर 3 मध्ये जो चॅप्टर आहे त्याचा हा कंटेंट आहे. सच ॲज फर्स्ट वी नीड टू स्टडी कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन्स. या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिलंच दिलेलं आहे की कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन ही कॉन्सेप्ट. कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शनमध्ये तुम्हाला 3 प्रकारच्याच कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन दिलेले आहेत जे तुम्हाला आता पुढे माहिती होणार आहे की कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन काय असतं आणि त्याचे 3 प्रकार कोणते आहेत. ॲज वेल ॲज अलॉंग विथ टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन here you are going to study thermal chain reactions also. There is one more concept, thermal chain reactions. After complex chemical reaction and thermal chain reaction, second part is effect of temperature on rates of chemical reaction. तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे की केमिकल रिॲक्शनवर जे इफेक्ट करणारे वेगवेगळे फॅक्टर्स असतात त्यापैकी इथे तुम्हाला टेम्परेचरचा इफेक्ट दिलेला आहे आणि तोही डिटेलमध्ये. वी स्टडी फर्स्ट ऑफ ऑल इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट्स ऑफ केमिकल रिॲक्शन अँड लॅटर ऑन वी ऑल्सो स्टडी वन थेरॉटिकल इक्वेशन फॉर दॅट इफेक्ट विच इज नोन ॲज अरेनियस इक्वेशन. अरेनियस इक्वेशनने आपल्याला रिॲक्शनवर होणारा टेम्परेचरचा इफेक्ट स्टडी करता येतो. तर आपल्याला ते पण माहिती होईल की अरेनियस इक्वेशन काय आहे. अँड अलॉंग विथ दॅट हिअर वी ऑल्सो स्टडी द कॉन्सेप्ट ऑफ एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन जो सिमिलर पार्ट आहे त्याच्याबरोबरच एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन ही कॉन्सेप्ट काय असते. बट इन सेकंड पार्ट कीप इन माइंड न्यूमेरिकल्स आर एक्सपेक्टेड. तुम्हाला काही प्रॉब्लेम सॉल्व करावे लागतील या सेकंड पार्टवर अरेनियस इक्वेशनवर बेस्ड असलेले काही प्रॉब्लेम्स आणि इतर एनर्जी ऑफ ॲक्टिवेशनवर सुद्धा. सो इन सेकंड पार्ट न्यूमेरिकल्स आर एक्सपेक्टेड अँड इन सेम चॅप्टर थर्ड पार्ट इज थेअरीज ऑफ रिॲक्शन रेट्स. तिसरा जो पार्ट आहे चॅप्टरचा त्यामध्ये आपल्याला रिॲक्शन रेटच्या थेअरीज दिलेल्या आहेत. त्यापैकी 2 थेअरीज डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत. सच ॲज फर्स्ट वन इज कोलिजन थेअरी. कोलिजन थेअरी ही सुद्धा रिॲक्शनचा रेट स्टडी करण्यासाठी वापरली जाते. अँड अलॉंग विथ दॅट वी ऑल्सो स्टडी द ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स थेअरी अँड इवन कंपॅरिझन बिटवीन 2 थेअरीज इज ऑल्सो एक्सपेक्टेड इन सेम केस. आपल्याला इथे 2 थेअरी पण स्टडी करायचं आहेत आणि त्यानंतर 2 थेअरीचं कंपॅरिझनसुद्धा करावं लागणार आहे. सो दिस इज टोटल content of chemical kinetics
part 2. So we will study one by one over here. So first topic is complex chemical reaction. इथे आपल्याला स्टडी करायचं आहे की कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन म्हणजे काय. सो कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन इज अ पार्ट ऑफ chemical kinetics. So in introduction part we will first of all study what is chemical kinetics, what are the work done in chemical kinetics, and later on we will move to complex chemical reaction. आपल्याला पहिला टॉपिक दिलेला आहे कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन, पण तो कशाचा भाग आहे. कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन इज अ पार्ट ऑफ केमिकल कायनेटिक्स. त्यामुळे आपल्याला हे माहिती करावं लागेल की केमिकल कायनेटिक्स काय आहे. त्याचबरोबर आपण हे सुद्धा माहिती करणार की केमिकल कायनेटिक्स यामध्ये नक्की काय काम केलं जातं. अँड लॅटर ऑन वी विल गो टू कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन. जेव्हा आपल्याला समजेल की केमिकल कायनेटिक्समध्ये कशा पद्धतीचं काम आहे, मग त्यानंतर आपण माहिती करू की कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन यामध्ये कुठे येतात. सो फर्स्ट केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्स इज वन ऑफ द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. केमिकल कायनेटिक्स इज वन ऑफ द ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. ही फिजिकल केमिस्ट्रीची एक ब्रांच आहे विच इन्व्हॉल्व्स द स्टडी ऑफ केमिकल रिॲक्शन्स. या ब्रांचमध्ये केमिकल रिॲक्शनचा स्टडी केला जातो. मग तो कोणत्या पद्धतीने. इन केमिकल कायनेटिक्स वी स्टडी रेट्स ऑफ डिफरंट केमिकल रिॲक्शन. इथे आपण वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनचे रेट्स स्टडी करतो. रिॲक्शनचा रेट हा यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे. ॲज वेल ॲज वी स्टडी डिफरंट फॅक्टर्स अफेक्टिंग रेट्स ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल कायनेटिक्समध्ये रिॲक्शनचा रेट स्टडी केला जातो. प्रत्येक रिॲक्शन वाईज रेट कसा बदलतो. अँड अलॉंग विथ दॅट वी ऑल्सो स्टडी व्हॉट आर दी फॅक्टर्स दॅट अफेक्ट रेट्स ऑफ केमिकल रिॲक्शन. याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅक्टर्सचा रिॲक्शनच्या रेटवर काय इफेक्ट होतो हे पण स्टडी केलं जातं. यू ऑलरेडी नो डिफरंट फॅक्टर्स अफेक्टिंग रेट्स ऑफ केमिकल रिॲक्शन, जो FY BScचा पार्ट होता. फर्स्ट इयर BScमध्ये आपण शिकलो की कुठले कुठले फॅक्टर रिॲक्शनच्या रेटवर इफेक्ट करतात. सच ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं रिॲक्शनच्या रेटवर इफेक्ट करतंच. ॲज वेल ॲज इफ रिॲक्टंट्स आर गॅसियस. जर रिॲक्टंट हे गॅसियस फॉर्ममध्ये असतील तर आपल्याला प्रत्येक गॅसचं प्रेशर हे सुद्धा बघावं लागतं. बिकॉज प्रेशर ऑफ रिॲक्टंट ऑल्सो अफेक्ट रेट. ॲज वेल ॲज टेम्परेचर. टेम्परेचर ऑल्सो अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. Other factor is catalyst. Catalyst also affect the rate of chemical reaction. So all these are factors that affect the rate of chemical reaction, and effect of each factor is studied in chemical kinetics. Chemical kinetics मध्ये या सर्वांचा अभ्यास केला जातो. मग तो अभ्यास करत असताना त्याचा आपल्याला उपयोग काय. तर केमिकल कायनेटिक्समध्ये समजा आपण कन्सिडर केलं आपल्याला फक्त कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट बघायचा आहे रिॲक्शनच्या रेटवर, तर आपण तो कसा स्टडी करणार आणि त्याचा उपयोग काय होईल. कन्सिडर ॲन इमॅजिनरी केमिकल रिॲक्शन. समजा आपल्याला रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट बघायचा असेल, त्याचा आपल्याला उपयोग माहिती करून घ्यायचा असेल, तर आपण एक इमॅजिनरी रिॲक्शन लिहिली. व्हॉट इज द रिॲक्शन. A of A plus B of B gives product. What is A of A? A moles of reactant A plus B moles of reactant B gives product. ही एक केमिकल रिॲक्शन आहे. आपल्याला स्टडी करायचं आहे
या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचा काय इफेक्ट आहे. सो इन केमिकल कायनेटिक्स वी अप्लाय लॉ ऑफ मास ॲक्शन टू दिस केमिकल इक्वेशन. आपल्याला लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करावा लागेल. सो अप्लाय दॅट वी गेट सच काइंड ऑफ इक्वेशन. जर आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केलं तर आपल्याला अशा पद्धतीचं इक्वेशन मिळेल. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू बी. आपल्याला अशा पद्धतीचं इक्वेशन मिळेल जर आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केलं तर. मग या इक्वेशनमध्ये प्रत्येक टर्म माहिती आहे पण तिथे आपल्याला के माहिती नाही आहे. तर के काय असतो तर के म्हणजेच रेट कॉन्स्टंट. सो या इक्वेशनच्या मदतीने रेट कॉन्स्टंट फाइंड आउट केला जातो. केमिकल कायनेटिक्समध्ये असा इक्वेशन आपल्याला जर मिळालं तर त्यावरून आपल्याला रेट कॉन्स्टंट माहिती करता येऊ शकतो. आणि त्या रेट कॉन्स्टंटचा इनडायरेक्टली वापर काय आहे तर रिॲक्शन किती फास्ट किंवा किती स्लो आहे, रिॲक्शन किती स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस आहे, हे आपल्याला ह्या इक्वेशनवरून मिळालेल्या रेट कॉन्स्टंटने समजतं. म्हणजे रिॲक्शन फास्ट आहे की स्लो आहे, स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस आहे, हे आपल्याला केमिकल कायनेटिक्समध्ये माहिती करता येऊ शकतं. दिस इज वन ऑफ दी मेजर ॲडव्हान्टेज ऑफ केमिकल कायनेटिक्स. बिकॉज इफ रिॲक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस तर आपण कितीही प्रयत्न केले तर रिॲक्शन होऊ शकत नाही. इफ रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस रिॲक्शन इतकी फास्ट होते की काही वेळेला ब्लास्टही होऊ शकेल. सो हा केमिकल कायनेटिक्सचा फायदा आहे की आपण प्रत्येक रिॲक्शनचे डिटेलमध्ये स्टडी करू शकतो आणि आपल्याला रेट कॉन्स्टंटवरून रिॲक्शनचा स्पीड माहिती होतो. अदर ॲडव्हान्टेज, यूजिंग रेट इक्वेशन we are also able to determine molecularity of reaction. केमिकल कायनेटिक्समध्ये रेट इक्वेशनचा वापर करून आपण रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी ही पण फाइंड आउट करू शकतो. यू नो ऑल दिस पार्ट फ्रॉम फर्स्ट इयर BSc. आपण फर्स्ट इयर BSc मध्ये बघितलेलं आहे. व्हॉट इज मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन. सम रिॲक्शन्स आर नेम्ड ॲज युनिमॉलिक्युलर, सम रिॲक्शन्स आर क्लासिफाईड ॲज बायमॉलिक्युलर अँड सो ऑन. सो युनिमॉलिक्युलर असणं, बायमॉलिक्युलर रिॲक्शन असणं म्हणजेच रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी. अँड इव्हन इतकंच नाही तर आपल्याला रिॲक्शनची ऑर्डर ही सुद्धा डिटरमाइन करता येऊ शकते रेट इक्वेशनवरून. ऑर्डर ऑफ रिॲक्शन मीन्स, order of reaction means some reactions are named as first order reaction, some reactions are named as second order reaction, third order reaction and so on. एका इक्वेशनच्या मदतीने रिॲक्शनची स्पॉन्टॅनिटी माहिती करता येऊ शकते, रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी फाइंड आउट करता येऊ शकते, रिॲक्शनची ऑर्डर फाइंड आउट करता येऊ शकते. हेच केमिकल कायनेटिक्सचे ॲडव्हान्टेजेस आहेत. कन्सिडर दिस इज इमॅजिनरी रिॲक्शन. जर आपण ॲक्च्युअल रिॲक्शन घेतली तर हे क्लिअरली समजेल. समजा आपण एखादी रिअल रिॲक्शन लिहिली. रिॲक्शन इज ऑक्सिडेशन ऑफ नायट्रिक ऑक्साइड. नायट्रिक ऑक्साइडचं ऑक्सिडेशन. कीप इन माइंड दिस रिॲक्शन इज रिअल रिॲक्शन, खरी आहे. ही गॅसियस फेजमध्ये होते. ॲज वेल ॲज दिस रिॲक्शन इज कॅटलाइज्ड बाय सर्टन सबस्टन्सेस. ही रिॲक्शन गॅसियस फेजमध्ये होते आणि ही कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये केली जाते. इफ वी अप्लाय लॉ ऑफ मास ॲक्शन टू धिस इक्वेशन वी गेट रेट ॲज K into concentration of NO raised to 2 into concentration of O2. आपल्याला अशा पद्धतीचं रेट इक्वेशन मिळेल. जर आपण या इक्वेशनला लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केलं तर आपल्याला अशा पद्धतीचं रेट इक्वेशन मिळेल. मग या रेट इक्वेशनवरून आपण काय डिटरमाइन करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल वी विल फाइंड आउट रेट कॉन्स्टंट.
आपल्याला एक्सपेरिमेंटली या रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंटसुद्धा माहिती करता येऊ शकतो, ज्यावरून रिॲक्शनची स्पॉन्टॅनिटी आपल्याला माहिती होऊ शकेल. रेट इक्वेशनवरून आपल्याला मॉलिक्युलॅरिटी फाइंड आउट करता येईल. कसं? सी, रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन नायट्रिक ऑक्साईड, रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो डिपेंड्स ऑन ऑक्सिजन. एका रिॲक्शनचा रेट 2 मॉलिक्यूलवर डिपेंड आहे. दॅट मीन्स we can classify this reaction as bimolecular. आपण या रिॲक्शनला क्लासिफाय करणार डायरेक्टली ॲज बायमॉलिक्युलर, असं आपल्याला मॉलिक्युलॅरिटी फाइंड आउट करता येऊ शकते. अँड इवन वी ऑल्सो डिटरमाइन ऑर्डर ऑफ रिॲक्शन. व्हॉट इज ऑर्डर ऑफ रिॲक्शन? ऑर्डर ऑफ रिॲक्शन मीन्स इट इज द सम ऑफ एक्सपोनंट टू विच the reactant concentration has to be raised. ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजेच काय आहे? तर प्रत्येक रिॲक्टंट मॉलिक्यूलच्या कॉन्सन्ट्रेशनवर आपण दिलेला एक्सपोनंट याचा सम. व्हॉट इज द रेशो? व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन ओव्हर हिअर? नायट्रिक ऑक्साईडच्या कॉन्सन्ट्रेशनच्या वर आपण 2 हा एक्सपोनंट लिहिलेला आहे, 2. ऑक्सिजनच्या कॉन्सन्ट्रेशनवर आपण काहीच एक्सपोनंट लिहिलेला नाही आहे, म्हणजेच इनडायरेक्टली तिथे 1 आहे. सो व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन? ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज 3. दॅट मीन्स रिॲक्शन इज थर्ड ऑर्डर रिॲक्शन, म्हणजेच ही रिॲक्शन थर्ड ऑर्डर रिॲक्शन आहे. सो दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ केमिकल कायनेटिक्स. असं आपण कुठल्याही एखाद्या रिॲक्शनसाठी रिॲक्शनचा रेट डिटरमाइन करू शकतो, मॉलिक्युलॅरिटी फाइंड आउट करू शकतो, ऑर्डर फाइंड आउट करू शकतो. आणि अशा पद्धतीचं काम कुठे चालू असतं? इन केस ऑफ केमिकल कायनेटिक्स या फिजिकल केमिस्ट्रीच्या ब्रँचमध्ये. आणि आपण हे सगळा पार्ट फर्स्ट इयर BSc मध्ये स्टडी केलेला आहे. मग आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे? आता आपल्याला स्टडी करायचं आहे की सगळ्याच रिॲक्शन हे फॉलो करत नाही. There are certain reactions that do not follow such type of kinetics. अशा काही केमिकल रिॲक्शन आहेत ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये हे आपल्याला अप्लाय करता येत नाही. म्हणजे रेट इक्वेशनवरून मॉलिक्युलॅरिटी फाइंड आउट करणं, रेट इक्वेशनवरून ऑर्डर फाइंड आउट करणं हे त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला शक्य नसतं. अँड वाय इज दॅट? बिकॉज दोज रिॲक्शन्स आर कॉम्प्लेक्स टाईप ऑफ रिॲक्शन. दे डू नॉट फॉलो the first order and second order type of kinetics. मग त्या रिॲक्शनला आपल्याला वेगळं स्टडी करावं लागणार आहे. सो दिस इज आवर फर्स्ट पार्ट. व्हॉट इज केमिकल कायनेटिक्स अँड विच टाईप ऑफ वर्क डन इन केमिकल कायनेटिक्स. नाउ वी आर शिफ्टिंग टुवर्ड्स कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन. So tell me, what are complex chemical reaction? Those chemical reaction that do not follow first order, second order type of kinetics are known as complex chemical reaction. ज्या रिॲक्शन मध्ये आपण फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर टाईपचं कायनेटिक्स अप्लाय करू शकत नाही त्यांना आपण कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन म्हणतो. आणि या केमिकल रिॲक्शनमध्ये ते आपल्याला अप्लाय का करता येत नाही? Because these chemical reaction involves simultaneously taking place, simultaneous reactions that are taking place together. या रिॲक्शनमध्ये आपल्याला ते अप्लाय का करता येत नाही जे नॉर्मल कायनेटिक्सचे इक्वेशन्स आहेत ते? कारण याच्यामध्ये बऱ्याच रिॲक्शन एकाच वेळेला चालू असतात, त्यामुळे यांना आपण कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन म्हणतो. सो देर आर डिफरंट लार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन, बट इन युअर सिलेबस there are only 3 are given. कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन बऱ्याच प्रकारच्या आहेत, पण तुम्हाला सिलेबसमध्ये फक्त 3 प्रकारच्या कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन दिलेले आहेत. मग कुठल्या 3 आहेत? तुम्हाला सिलेबसमध्ये पहिली कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन दिलेली आहे ज्याला आपण नॉर्मली म्हणतो रिव्हर्सिबल रिॲक्शन. कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शनचा रिव्हर्सिबल रिॲक्शन हा एक प्रकार आहे. दुसरी रिॲक्शन तुम्हाला दिलेली आहे
जी आहे सिक्वेन्शियल रिॲक्शन. सिक्वेन्शियल रिॲक्शन ही रिव्हर्सिबल रिॲक्शनपेक्षा वेगळी असते, पण सिक्वेन्शियल रिॲक्शन ही रिव्हर्सिबल रिॲक्शनसारखीच कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन आहे. सो सिक्वेन्शियल रिॲक्शन हा दुसरा प्रकार तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेला आहे. आणि तिसरा प्रकार आहे पॅरलल रिॲक्शन्स. पॅरलल रिॲक्शन ह्या सुद्धा कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन आहेत, पण त्या यांच्यापेक्षा थोड्या वेगळ्या असतात. सो कीप इन माइंड देर आर 3 काइंड्स ऑफ complex chemical reactions that are to be studied in this chapter: reversible reaction, sequential reaction and parallel reaction. काही बुक्समध्ये तुम्हाला यांची नावं वेगळी मिळतील. जसं in some books reversible reactions are named as opposing reaction. So reversible reaction म्हणजेच opposing reaction. काही बुकमध्ये तुम्हाला हे नाव मिळेल. In some books sequential reactions are named as consecutive reaction. काही बुकमध्ये सिक्वेन्शियल रिॲक्शनला कॉन्सिक्युटिव्ह रिॲक्शन म्हटलेलं आहे, त्याचाही अर्थ सेम. आणि इवन काही बुकमध्ये तर यांना डायरेक्टली चेन रिॲक्शन म्हटलेलं आहे. सो सिक्वेन्शियल रिॲक्शन मीन्स कॉन्सिक्युटिव्ह रिॲक्शन अँड कॉन्सिक्युटिव्ह रिॲक्शन मीन्स चेन रिॲक्शन. अशा पद्धतीचे तुम्हाला वेगवेगळी नावं मिळतील. बट देर आर ओनली 3 काइंड्स ऑफ कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन्स आर गिवन इन दिस चॅप्टर. सो वी विल सी one by one complex chemical reaction over here. So here first kind of complex chemical reaction, and what is the name? Reversible reaction or opposing reaction. हे पहिली कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन आहे, पहिला प्रकार. मग रिव्हर्सिबल रिॲक्शन किंवा अपोजिंग रिॲक्शन कशाला म्हणणार? इन दोज केमिकल रिॲक्शन्स where first of all rate of forward reaction begins or increases. अशा केमिकल रिॲक्शन ज्याच्यामध्ये पहिल्यांदा फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट जो आहे तो वाढायला सुरुवात होतं. दॅट मीन्स रिॲक्टंट गेट कन्वर्टेड इन टू प्रोडक्ट. त्यावेळेला रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होते. अँड रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इन्क्रीजेस अगेन अँड अगेन. फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट वाढायला सुरुवात होते आणि वाढतच राहतो. But at a particular stage in that chemical reaction, rate of backward reaction rises. एका पर्टिक्युलर स्टेजला बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट वाढायला सुरुवात होते. अँड वाय? बिकॉज फॉर्म्ड प्रोडक्ट इज अनस्टेबल. तयार झालेलं प्रोडक्ट अनस्टेबल असल्यामुळे एका पर्टिक्युलर स्टेजला बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट वाढायला सुरुवात होते आणि सगळं प्रोडक्ट हे पुन्हा रिॲक्टंटमध्ये कन्वर्ट व्हायला चालू होतं. This kind of behavior is observed in those complex chemical reaction that are named as opposing reaction or reversible reaction. असं आपल्याला बिहेवियर ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये मिळेल त्यांना आपण opposing किंवा reversible reaction म्हणतो. See, 2 reaction taking place simultaneously, forward reaction as well as backward reaction. म्हणून कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शनमध्ये कुठेही एकाच वेळेला एकापेक्षा जास्त रिॲक्शन चालू असतात. आणि इथे काय आहे? फॉरवर्ड रिॲक्शन चालू असते, त्याच वेळेला बॅकवर्ड रिॲक्शनसुद्धा चालू राहते. देन व्हॉट इज द रिझल्ट ऑफ रिॲक्शन? या रिॲक्शनमध्ये आपल्याला एंडिंगला काय मिळतं? वी नेवर गेट टोटल प्रोडक्ट इन सच केस. ही डायरेक्ट रिॲक्शन नाही आहे, त्यामुळे इथे आपल्याला कधीही पूर्णपणे प्रोडक्ट फॉर्मेशन मिळत नाही. इथे आपल्याला एंडिंगला प्रोडक्ट आणि रिॲक्टंट याचा एक ठराविक रेशोच मिळतो. इथे आपल्याला एंडिंगला प्रोडक्ट आणि रिॲक्टंट दोन्हीही मिळतात, पण ठराविक प्रमाणामध्ये किंवा ठराविक रेशोमध्ये. सो दिस इज वन ऑफ दी जनरल रिॲक्शन विच इज रिव्हर्सिबल वन. ही आपण ड्रॉ केलेली रिॲक्शन जी आहे ती एक जनरल केमिकल रिॲक्शन आहे, ती रिव्हर्सिबल प्रकारची. सी, ए इज दी रिॲक्टंट. कन्सिडर ए हा रिॲक्टंट असेल आणि बी हा प्रोडक्ट असेल. इनिशियली ए कन्वर्टेड टू बी अँड ॲट दॅट टाईम रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज नेम्ड ॲज K1. फॉरवर्ड रिॲक्शनचा जो रेट असेल त्याला इथे आपण K1 लिहिलेला आहे.
B is the product, but as it is unstable, decomposes back into reactant again. B हा प्रोडक्ट आहे पण तो अनस्टेबल असल्यामुळे पुन्हा रिॲक्टंटमध्ये कन्वर्ट होणार. मग त्यावेळेला जी बॅकवर्ड रिॲक्शन चालू असेल, दॅट बॅकवर्ड रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड बाय रेट कॉन्स्टंट K2. ती बॅकवर्ड रिॲक्शन जी आहे त्याचा रेट जो आहे तो आपण रेट कॉन्स्टंट K2 ने दाखवला आहे. सो दिस इज द पॅटर्न ऑफ रिव्हर्सिबल रिॲक्शन. मग ए सुरुवातीला बी मध्ये कन्वर्ट होणार आणि बी अनस्टेबल असल्यामुळे पुन्हा ए मध्ये डिकम्पोज होणार. मग एंडिंगला आपल्याला काय मिळेल? ॲट दी एंड ऑफ केमिकल रिॲक्शन वी गेट अ स्पेसिफिक रेशो ऑफ प्रोडक्ट टू रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. रिॲक्शनच्या शेवटी आपल्याला रिझल्ट काय मिळेल? तर प्रोडक्ट आणि रिॲक्टंट दोघांचंही ठराविक कॉन्सन्ट्रेशन असेल, त्याचा एक पर्टिक्युलर रेशो आपल्याला मिळणार. मग तो रेशो जर आपल्याला मिळाला असेल तर आपण त्यावरून काय फाइंड आउट करू शकतो? कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी हे फॉरवर्ड रिॲक्शनच्या वेळेला आपल्याला मिळणार आहे, त्यामुळे त्यावेळेचा फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट K1. ए आपल्याला बॅकवर्ड रिॲक्शनने पुन्हा मिळेल, मग ते डिटरमाइन करणारा रेट कॉन्स्टंट K2. मग आपण ह्या दोघांचाही रेशो घेतलेला असेल तर आपल्याला त्यावरून रिॲक्शनचा ओव्हरऑल रेट कॉन्स्टंट डिटरमाइन करता येतो. हे केमिकल कायनेटिक्स आहे. रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये आपल्याला जो प्रमाण मिळेल प्रोडक्ट आणि रिॲक्टंटचं, त्याच्यावरून आपल्याला फॉरवर्ड आणि रिव्हर्स रिॲक्शनचे रेट कॉन्स्टंट मिळतील आणि त्या दोन्ही रेट कॉन्स्टंटवरून आपल्याला ओव्हरऑल रेट कॉन्स्टंट डिटरमाइन करता येऊ शकतो, ज्याला रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये काय म्हणतात? इट इज नोन ॲज इक्विलिब्रियम रेट कॉन्स्टंट. ही महत्त्वाची टर्म आहे. रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम रेट कॉन्स्टंट म्हणतात त्या रेशोला. नाउ नेक्स्ट पार्ट. In chemical kinetics, we also determine experimental rate constant. Experimentally सुद्धा chemical kinetics मध्ये rate constant determine करता येऊ शकतात. मग त्यावेळेला एक्सपेरिमेंटमध्ये का आपल्याकडे असणं गरजेचं आहे? त्यावेळी आपल्याकडे बराच डेटा आपण मेजर करतो, रेकॉर्ड करतो आणि त्यावरून आपण ग्राफ प्लॉट करू शकतो, टाइम वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. जर आपण टाइम वर्सेस कॉन्सन्ट्रेशन हा ग्राफ प्लॉट केला आणि त्यामध्ये सर्व डेटा आपण जर प्लॉट केलेला असेल, देन वी गेट सच काइंड ऑफ कर्व्स. व्हॉट इज द मीनिंग? सी, कर्व फॉर ए शो डिक्रीज. and why is that? Because as reaction progresses, reactant undergoes product formation. रिॲक्टंट हे प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात. ॲट दॅट टाईम कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिक्रीजेस विथ टाईम. जसं टाईम प्रोग्रेस होईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दॅट इज रिॲक्टंट डिक्रीजेस. ॲज वेल ॲज ए डिक्रीजेस, दॅट मीन्स प्रोडक्ट फॉर्मेशन बिगिन्स. सो प्रोडक्ट फॉर्मेशन मीन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इन्क्रीजेस विथ टाईम. कॉन्सन्ट्रेशन बीचं हे वेळेनुसार इन्क्रीज होत जाईल. So this is also behavior that shows reaction is reversible or opposing reaction. Either mathematically किंवा experimentally, means theoretically and experimentally we can determine the nature of reaction and we can prove that the reaction is reversible or opposing. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक रिॲक्शनचं theoretically आणि experimentally डिटरमाइन करता येऊ शकतं की रिॲक्शन रिव्हर्सिबल किंवा अपोजिंग प्रकारची आहे की नाही. नाउ वी विल सी व्हॉट आर दी एक्झाम्पल्स ऑफ रिव्हर्सिबल अँड अपोजिंग रिॲक्शन. आपल्याला बघायचं आहे की आता कुठल्या रिॲक्शन ॲक्च्युली रिव्हर्सिबल किंवा अपोजिंग बिहेवियर दाखवतात. सो लेट अस सी ऑल एक्झाम्पल्स. सो टिल नाउ वी हॅव स्टडीड ऑल कायनेटिक्स पार्ट ऑफ रिव्हर्सिबल अँड अपोजिंग रिॲक्शन. आतापर्यंत आपण सर्व कायनेटिक्स पार्ट बघितला की रिव्हर्सिबल रिॲक्शन किंवा अपोजिंग रिॲक्शन कशा प्रकारे आपल्याला ओळखता येतात, थेरॉटिकली ॲज वेल ॲज एक्सपेरिमेंटली.
In our next video, we will see all examples of reversible reaction and other two major types of complex chemical reaction. Thank you and take care.